चला तर अपेक्षेप्रमाणे राज्यसेवेची एक्झाम पुढे गेलेली आहे. म्हणजे विद्यार्थ्यांची जशी मागणी होती त्यानंतर गरज पण तितकीच मोठी होती का जर एवढी मोठी पूर समस्यानंतर एक्झाम पुढे ढकलणं हे आयोगाला करावंच लागणारी गोष्ट होती. हे आपण पाठीमागे बोललेलो होतो त्या प्रकारे एक्झाम पुढे गेलेली आहे. आता ठीक आहे की राज्यसेवेची एक्झाम पुढे गेलेली आहे, परंतु आता विद्यार्थ्यांच्या समोर मोठा प्रश्न आहे की या कंबाईनच्या एक्झामचं नेमकं काय होऊ शकतं. तर त्या संदर्भातले काय महत्वाचे मुद्दे आहेत की शक्यता काय काय आहेत त्या शक्यता आपण या ठिकाणी बघूयात. तर पहिलं बघा की राज्यसेवेची एक्झाम जी आहे ही एक्झाम गेलेली आहे ती म्हणजे 9 नोव्हेंबरला. आणि 9 नोव्हेंबरला आपली एक्झाम होती ती म्हणजे कंबाईन ग्रुप बी. कोणती? कंबाईन ग्रुप बी ची पूर्व परीक्षा ही 9 नोव्हेंबरला होती. आता ह्यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर कंबाईन ग्रुप सी ची पूर्व परीक्षा आहे 30 नोव्हेंबरला. आता ग्रुप सी ची अजून ऍड नाही, काय नाही ऍड आलेली नाही. आता यामध्ये अशा प्रकारे आपण सांगू शकतो इथं की ही जी डेट आहे, डेट हे बघा आयोगाच्या डेट ज्या आहेत ह्या सेंट्रलच्या एक्झाम राज्याच्या एक्झाम ह्या सगळ्या ठरवून एक व्यवस्थित रविवार पकडून डेट शक्यतो आयोगाकडनं दिली जात असते. हा मुद्दा आहे. आता ह्याच मुद्द्याला धरून आपण असं सांगू शकतो ग्रुप बी ची जी परीक्षा आहे ही पूर्व परीक्षा 30 नोव्हेंबरला होऊ शकते. ग्रुप बी ची पूर्व 30 नोव्हेंबरला होऊ शकते आणि ग्रुप सी ची त्यानंतरची तारखेची उपलब्धता बघून ग्रुप सी ची आपण पाहतो डिसेंबर महिन्यामध्ये परीक्षा होऊ शकते. तर अशा प्रकारे आता काय तारखेचा आणि या ठिकाणी एक्झाम पुढे जाण्याचा जो खेळ आहे जो आपण दरवर्षी सामोरं जातो तो आता इथंही सुरू झालेला आहेच आहे. तर आनंदाची गोष्ट आहे की कंबाईनच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी वेळ पुरेसा मिळालेला आहे. असं होऊ शकतं म्हणजे कंबाईन पण जास्त वेळ नाही पण किमान 15-20 दिवस विद्यार्थ्याला एक्स्ट्राचे इथे मिळालेले आहेत. अभ्यासात काय उरलं सुरलं असेल तर या ठिकाणी नव्यानं ताकदीनं तयारी करा का तर त्या संदर्भात ही बॅच सुद्धा म्हणजे पूर्व परीक्षा बॅच 2499 कंबाईनची आहे ग्रुप बी ची आणि सी ची. ही सुद्धा तुम्हाला नक्की सपोर्ट इथं ठरू शकते. चालेल, या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.